नागपूरमधून एक मोठी राजकीय वादाची घटना समोर आली आहे। मुख्यमंत्री यांच्या पोस्टरवर अज्ञातांकडून काळे फासल्याचा प्रकार घडल्याने वातावरण तापले। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतानाचे पोस्टर खराब करण्यात आल्याने भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ही घटना नागपूर शहरातील कोराडी रोड परिसरात घडली। मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतानाचे पोस्टर येथे लावण्यात आले होते। मात्र अज्ञात व्यक्तींनी या पोस्टरवर काळे फासून ते खराब केल्याचा प्रकार समोर आलाय। या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन करारे यांनी या घटनेचा निषेध करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। या संदर्भात कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देत 3 दिवसांच्या आत आरोपींना अटक करण्याचा अल्टिमेटम दिलाय। तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। भारतीय जनता युवा मोर्चा ज्या ठिकाणी सीपी साहेबांना यासाठी निवेदन देण्याकरता आलेला आहे, कारण की काल मॉडर्न स्कूल कोराडी रोड या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं एक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत असताना एक पोस्टर लागलेलं होतं भिंतीवर। त्या पोस्टरवर कोणीतरी काळं फासण्याचं काम केलेलं आहे आणि अशा समाजकंटकांनी ज्या कोणी माणसांनी केलेलं असेल अशा समाजकंटकांनी आणि जे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात नागपूर शहरात, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित झालेलो आहोत। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, आमचे आदरणीय आहेत, आमचे आयडल आहेत आणि सन्माननीय आमच्या नेत्याबद्दल कोणी असं काही करत असेल तर आम्ही कदापि खपून घेणार नाही। हा भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे आणि माझं विरोधकांना म्हणणं आहे की अगर त्यांनी कोणी असं केलं असेल तर त्यांना या सगळ्या इलेक्शनमध्ये जनतेने धोबी पछाड दिलेलीच आहे। त्यांना लढायचं असं त्याने बनटून आमच्याशी लढून घ्यावं, पण भारतीय जनता युवा मोर्चा हे कदापि सहन करणार नाही। आणि आम्ही माननीय पोलीस निरीक्षक माननीय सीपी साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे की आपण 3 दिवसाच्या आतमध्ये यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा ज्या चौकामध्ये पोस्टर लागला आहे 3 दिवसानंतर त्याच चौकामध्ये त्याच ठिकाणी धरणं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असं निवेदन द्यायला आम्ही माननीय पोलीस कमिशनर साहेबांकडे आलेलो आहे। या संबंधित पोलीस स्टेशनच्या कोण निरीक्षकांशी काही बोलणं झालं आहे का, कंप्लेंट केली आहे का, किंवा त्या माणसाचा ओळख समोर झाली आहे का काय? कोराडींच्या तो भाग कोराडीमध्ये येत असल्यामुळे अर्धा आम्ही तिथल्या PIशी बोललेलो आहे। त्यांनी एक अननोन पर्सनच्या नावाने त्यांनी FIR केलेली आहे, पण जरी त्यांनी FIR केली पण अननोन पर्सनच्या नावाने केली आणि तो विषय तिथं सुटता कामा नये। नाहीतर काही वेळा पोलीस कार्यकर्त्याचा थोडा हे असल्यामुळे कार्यकर्त्याचा जोर असल्यामुळे ते तात्काळ त्यावेळेस ते FIR घेऊन घेतात, नंतर त्याची चौकशीच होत नाही। आम्हाला तेच म्हणायला आलेलो आहे की अननोन पर्सनवर गुन्हा दाखल करून विषय सोडू नका, तिथले फुटेज चेक करा, फुटेज तत्काळ करून कोण असा समाजकंटक आहे, कोणी अशी हरकत केली आहे आणि याच्यावर CCTV फुटेज संपूर्ण परिसरातले चेक करून त्याच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, एवढीच निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय CP साहेबांना आलेलो आहे।